मित्रांनो, भारतामध्ये अनेक रहस्यमय आणि अनाकलनीय घटना घडलेल्या आहेत, ज्या केवळ सामान्य माणूसच नाही तर पोलिसांना पण गोंधळात टाकतात, की असं कसं घडलं असेल. अशाच अनाकलनीय घटनांपैकी हैदराबाद येथील प्रसिद्ध कुंदन बाग येथील घटना. मित्रांनो, ही घटना केवळ रहस्यमय नाही आहे, तर ती अतिशय गूढ आणि भयानकसुद्धा आहे. पूर्ण माहिती जाणून घ्यायची? चला तर मग व्हिडिओ बघायला. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय टाक. संवाद या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण 3 प्रकारच्या कथा तुम्हाला सांगणार आहोत. 3 कार्यक्रम. पहिला अतिशय मनोरंजक आणि हास्य असणारा कार्यक्रम म्हणजे हास्य इतिहास. या कार्यक्रमामध्ये आपण इतिहासात घडलेल्या हास्यात्मक गोष्टी, असं कसं घडलं असेल हे बघून आपल्याला खूप हसायला येईल अशा घटना तुम्हाला सांगणार. आणि दुसऱ्या मागोवा या कार्यक्रमामध्ये खऱ्या पोलीस केसेस म्हणजे खऱ्या घटना, ज्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि रहस्यमय आहेत, या घटना तुम्हाला सांगणार. आणि तिसरा कार्यक्रम म्हणजे अज्ञात. या कार्यक्रमामध्ये अतिशय गूढ आणि मिस्टिरियस घटना, ज्या भयानकसुद्धा आहेत, भयाचा तडकासुद्धा आहे, खऱ्या किंवा खोट्या पण अतिशय भयानक अशा स्टोरी तुम्हाला मी सांगणार. तर मित्रांनो, तुमच्याही आसपास अशा काही घटना असतील, या 3 प्रकारामध्ये मोडणाऱ्या घटना असतील, तर तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर या घटनेची माहिती नक्की सांगा. आमचा नंबर आहे 9739739890. तर मित्रांनो, वळूया आजच्या आपल्या कथेकडे. आजची आपली कथा हैदराबाद येथील कुंदन बाग या ठिकाणी असणाऱ्या एका गडगंज श्रीमंत घराण्याची होती. त्या घरामध्ये वसिष्ठ नारायण सिंग हे राहत होते. एके दिवशी अचानकपणे ते घर सोडून निघून गेले आणि त्यानंतर ते परत कधीच आले नाही. पण या घटनेची किंवा ते पळून गेलेल्या ह्या गोष्टीची फारशी काही चर्चा नव्हती. पण चर्चा सुरू झाली 2002 पासून. सप्टेंबर 2002मध्ये मोहम्मद साजिद नावाचा चोर या घरामध्ये शिरला. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून तो या घरावर नजर ठेवून होता. त्याला त्या घरामध्ये केवळ स्त्रियाच दिसायच्या. मग त्याला वाटलं की या घरात चोरी करणं किती सोपं आहे. म्हणून तो ह्या दिवशी घराच्या मागच्या खिडकीतून चाकू आणि पोतं घेऊन शिरला. तेव्हा त्याला अंदाजसुद्धा नव्हता की या घरामध्ये काय घडलेलं आहे. या मोहम्मदने आधी ग्राउंड फ्लोअरवर बघितलं. तिथे त्याला काही एवढ्या वस्तू दिसल्या नाहीत किमती असणाऱ्या. नंतर तो दबकत फर्स्ट फ्लोअरवर गेला. तिथे शोध घ्यायला सुरुवात केली. तिथे त्याला एक बेडरूम दिसलं. त्या बेडरूमचं दार उघडं होतं आणि आतमध्ये 3 जण झोपले होते. तेव्हा तो जरा सावध झाला आणि दबकत तिथून जायला लागला. तेव्हा त्याची नजर त्या 3 पडली. त्यांना बघून तो प्रचंड घाबरला. त्याच्या अंगावर काटा आला. त्यानंतर तो तिथून फिरला आणि पळत सुटला. त्या घरातून बाहेर आला आणि इतक्या वेगात पळायला लागला. शक्य तितक्या लवकर त्याला या घरापासून शक्य तितक्या दूर जायचं होतं. पळता पळता त्याने विचार केला की आत्ता आपण जे बघितलं ते खरंच होतं का, की भास होता. कारण त्याने तिथे 3 डेड बॉडीज पाहिल्या होत्या. मग पळता पळता त्या मोहम्मदच्या एक गोष्ट लक्षात आली. अरे बापरे, आपण पळून तर चाललो, पण आपल्याला तिथे कोणी बघितलं तर नसेल. आवाज झाला असेल किंवा कोणाचं लक्ष असेल किंवा आपला चेहरा तर कोणी पाहिला नसेल. नॉर्मली चोरीच्या गुन्ह्यात जर आपण पकडल्या गेलो तर 1-2 महिने आत राहून आपण बाहेर पण येऊ. पण मर्डर केस आपल्यावर लागली तर काय करायचं, या भीतीने त्याला घाम फुटला. मग तो सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेला. त्यांना सांगून टाकलं की बाबांनो, मी त्या घरात चोरी करायसाठी गेलो होतो, पण तिथे असं घडलं, मला तिथं 3 डेड बॉडीज सापडल्या. मग त्याच्याबरोबर पोलीस तिथे आले. तिथे दुर्गंध येत होता. तेव्हा पोलिसांना कळलं की इथे काहीतरी झालं आहे. तेव्हा पोलिसांना ह्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे 3 डेड बॉडीजसुद्धा सापडल्या. अलमारी पूर्णपणे अस्तव्यस्त होती. आतलं सामान बाहेर पडलेलं होतं. चेकबुकसहित सगळेच डॉक्युमेंट तिथं पडलेले होते. त्यांची होंडा सिटी बाहेर उभी होती. मग पोलिसांनी बॉडी फॉरेन्सिक लॅबला पाठवली आणि त्यांनी त्या चोराला ताब्यात घेतलं. कारण पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा होता की हा चोरायसाठी तिथं गेला आणि या लोकांनी त्याला बघितलं आणि यांच्यासोबत झालेल्या झटापटीमध्ये ह्यांनी त्याला मारून टाकलं. मग आजूबाजूच्या लोकांनी पण हेच सांगितलं की या 3 कोणाशी असं काही वैर नव्हतं, त्यामुळे ह्या चोरांनीच त्याला मारलं असावं. म्हणून पोलिसांचा प्राथमिक संशय तर त्या चोरावरच होता. आता ही बातमी सकाळपर्यंत आसपासच्या सगळ्या एरियामध्ये पसरली. आता लोक हेच सांगत होते की फॅमिलीचं ह्या कोणाशी भांडण नव्हतं, त्यामुळे या चोरांनीच त्यांना मारलं असेल आणि खून लपवण्यासाठी हा सगळा बनाव केला आहे.
त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्या लोकांनी संध्याकाळी ह्या फॅमिलीतल्या लोकांना फिरताना बघितलं होतं, आजूबाजूच्या लोकांनी. पण त्यांनी एक विचित्र गोष्ट सांगितली की हे लोक घरात लाईट न लावता मेणबत्ती लावायची. मेणबत्ती हातात घेऊन फिरताना ह्या लोकांना बऱ्याच लोकांनी पाहिलं होतं. त्यामुळे त्या लोकांना ह्यांच्याकडे बघून विचित्र वाटायचं की काहीतरी गूढ असं वाटायचं. पण पोलिसांनी त्या चोराला ताब्यात घेतलं, कारण की सगळ्यांचं असं म्हणणं होतं की चोरानेच मारलं असेल. मग पोलिसांनी त्या चोरावर घरात घुसून चोरी करणे 493 हे कलम लावले आणि त्या तिघांच्या खुनाच्या आरोपाखाली म्हणजे 302 हे कलम लावून त्याला अटक केलं. पण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यावर सगळेच जण चक्रावले, कारण की त्यांचा मृत्यू विषारी पदार्थाच्या सेवनाने झाला होता असं रिपोर्टमध्ये होतं. त्या 3 जणांची डेड बॉडी, त्यापैकी एक त्यांची आई आणि 2 मुली. तर मग पोलिसांना वाटलं की हे प्रकरण विष पिऊन स्वतःला संपवणारं असावं, किंवा आधी आईने विष पिलं असेल आणि नंतर या दोघींना दिलं असेल. तिथे फिनेलची बाटली पडलेली होती, त्यामुळे हेही सांगणं शक्य झालं की कशामुळे ह्यांचा मृत्यू झाला असेल. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉरेन्सिक लॅबमध्ये रिपोर्टमध्ये असं समोर आलं की हे मृतदेह 3 महिने जुने आहेत. म्हणजे चोर खरं बोलत होता. त्या रात्री त्याने खून केलाच नव्हता, तो फक्त चोरी करायसाठी आतमध्ये गेला होता. कारण त्या डेड बॉडीज 3 महिने जुन्या होत्या फॉरेन्सिक लॅबच्या म्हणण्यानुसार. म्हणजे आता सप्टेंबर महिना होता, याचा अर्थ त्या बॉडीज जूनमधल्या होत्या. त्या घरामध्ये वर्तमानपत्र सापडले तेव्हा सगळ्यात नव्या वर्तमानपत्रावर तारीख होती 21 जून 2002. याचा अर्थ त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांनी अंदाज लावला. पण शेजारी पाजारी लोक ही गोष्ट मान्य करायला तयारच नव्हते की 3 महिन्यापूर्वी ते मेलेत. कारण त्यांनी आत्ता 3 दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी जेवण झाल्यावर त्यांना बाहेर फिरताना बघितलं होतं. तसे त्यांनी ऑफिशियल स्टेटमेंटसुद्धा दिली होती. काही जण तर अशी ग्वाही देत होते की ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला, हा चोर आला ज्या दिवशी, त्याच्या दिवशी दुपारी पण त्यांना त्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या बाहेर फिरताना त्यांनी बघितलं होतं. मित्रांनो, त्यामुळे ते तयारच नव्हते की 3 महिन्यापूर्वी यांचा मृत्यू झाला असेल. कारण की सगळे हेच सांगत होते सतत आणि जोर देऊन सांगत होते की त्यांना काल, आत्ता, परवा सतत पाहत आलेले आहेत. या घरामध्ये ज्या 3 स्त्रियांच्या डेड बॉडीज सापडल्या होत्या त्यापैकी जी आई होती ती 56 वर्षाची होती. तिचं नाव होतं जयाप्रदा. ती अतिशय गूढ वागायची. ती हातामध्ये मेणबत्ती घेऊन 2 मुलीसह घरभर फिरायची. त्यानंतर ती घराच्या बाहेरसुद्धा फिरायची ना, तेव्हा तिच्या हातामध्ये एक बाटली असायची. आजूबाजूचे लोक सांगायचे की या बाटलीमध्ये रक्त आहे. सगळे लोक ह्यांना घाबरूनच राहायचे. ती तर एक चांगल्या श्रीमंत घरातली होती, मग त्यांची मेंटल स्थिती अशी कशी झाली असेल याच्याविषयी बरेच जण विचार करायचे. आता प्रश्न आहे की ह्या बाईची हिस्ट्री काय होती. ही बाई अतिशय सुंदर उच्चभ्रू घराण्यातली होती, पण बालपणापासूनच तिची मेंटल स्थिती चांगली नव्हती. मित्रांनो, घरच्यांनी तिचं लग्न अतिशय चांगल्या ठिकाणी लावून दिलं. म्हणजे कुंदनबाग सारख्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये तिचं लग्न लावून देण्यात आलं. तिथे त्यांचं घर होतं. तिच्या नवऱ्याला त्यांनी आधी सांगितलं नव्हतं हिची मेंटल परिस्थिती चांगली नाही आहे, त्याच्यापासून लपवण्यात आलं. पण जेव्हा ते एकत्र राहायला लागले तेव्हा एकत्र राहिल्यावर त्याला कळायला लागलं की ही काही विचित्र बाई आहे, ही काही नॉर्मल नाही आहे. तेव्हा तिथे त्याला 2 मुली झाल्या. 2 मुली मोठ्या होत राहिल्या. पण हिची मेंटल स्थिती बघून त्या नवऱ्याला फ्रस्ट्रेशन यायला लागले. एकदा तर तो घर सोडून पळून गेला, त्यानंतर तो परत आलाच नाही. पण त्या बाईची मेंटल स्थिती खराब होती, त्यामुळे तिच्यासोबत राहणाऱ्या त्या मुली त्याही तिचंच ऐकायच्या आणि त्यांच्यावरही परिणाम व्हायला लागला. इतका परिणाम व्हायला लागला की शेजारी पाजारी सांगायचे की कचराकुंडी त्यांच्या घरापासून 4 पावलावर होती फक्त, तरीसुद्धा ते कारमध्ये कचरा ठेवून फेकायला जायचे. एका बाईनी तर सांगितलं होतं की ज्या दिवशी ही घटना झाली चोरीची त्याच दिवशी तिला कारमध्ये त्या तिघींना तिनं बघितलं होतं. तेव्हा त्या कारच्या मागच्या सीटवर त्या 2 मुली बसल्या होत्या आणि मागच्या काचेतून रस्त्याकडे बघत होत्या. ही घटना त्या बाईने अतिशय जोर देऊन सांगितली की मी त्यांना बघितलंच होतं त्या दिवशी. त्या घरामध्ये भूत, प्रेत, आत्मा आणि ब्लॅक मॅजिकची अनेक पुस्तकं सापडली होती. तिथे एक पत्रसुद्धा सापडलं होतं. त्यांनी प्राईम मिनिस्टरच्या नावाने लिहिलं होतं की आमच्या जीवाला धोका आहे, आम्हाला सुरक्षितता देण्यात यावी. यावरून लक्षात येतं की त्यांची मेंटल स्थिती काही बरोबर नव्हती. पण पोलिसांचं डोकं ह्या गोष्टीहून चक्रावून गेलं की
3 महिन्यापूर्वी फॉरेन्सिक लॅबच्या सांगण्याप्रमाणे हे मेले, परंतु बाकीचे लोक काय सांगतात की त्यांनी कालच बघितलं होतं यांना. आणि एक विशिष्ट गोष्ट म्हणजे त्या घराच्या आसपास 3-4 वर्षापूर्वी काही कॉलेजचे स्टुडंट राहायचे. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट केली होती. या घरातले लोक रात्री विशिष्ट हालचाली करतायत, विचित्रपणे वागतायत. पण पोलिसांनी तेव्हा काही सिरियसली घेतलं नाही. पण मित्रांनो, आता तर डेड बॉडीज आहेत आणि कायदा भूताखेतामध्ये मानत नाही. त्यामुळे पुढचे 3 महिने जोरात इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं पोलिसांनी. अनेक डॉक्टरांची मतं घेतली. पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा परत चेक केला. दुसरीकडून पण चेक केला असेल. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं बराचसा अभ्यास केला. परंतु त्यांच्या पुढं हेच येत होतं की 3 महिन्यापूर्वीच हे लोक फिनेल पिऊन मेले. पण आता पोलिसांना फॉर्मॅलिटीज म्हणून कोर्टामध्ये काहीतरी सादर करायचं होतं, काहीतरी रिपोर्ट द्यायचाच होता. मग पोलिसांनी त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे काही आलं त्यानुसार यांचा मृत्यू फिनेल पिऊन झाला ही रिपोर्ट सादर केली आणि केस क्लोज करून टाकली. आणि खरंही होतं मित्रांनो, काही हिंसा झाल्याचा काही प्रकार दिसत नव्हता. त्यांच्या शरीरावर काही व्रण नव्हते कुठल्याही प्रकारचे. मानसिक आजारातून फिनेल पिऊन मृत्यू झाला हीच गोष्ट खरी होती. त्यामुळे ती केस तिथेच क्लोज झाली. पण तरीसुद्धा लोकांच्या डोक्यात हा प्रश्न नेहमी राहिला की हे 3 महिन्यापूर्वी मेले तरीसुद्धा लोकांना हे कसे दिसत आहेत. हा प्रश्न काही लोकांच्या डोक्यातून जातच नव्हता. आणि मित्रांनो, ती जागा नंतर एका बिल्डरला दिली होती, बिल्डिंग बांधण्यासाठी त्याच्या ताब्यात दिली होती. बिल्डरने तिथे इंजिनियर पाठवले. त्यातला एक इंजिनियर अचानक आजारी पडला. मग बाकीच्यांना लक्षात आलं की हा आत्म्याचा कोप असू शकतो असं त्यांना वाटायला लागलं. तेव्हा बाकीच्यांनी तिथून पळ काढला. तेव्हापासून ते घर आजही तिथेच उभं आहे. मित्रांनो, अनेक यूट्यूबर तिथे जाऊन बघतात कुतूहलवश की तिथं खरंच काय आहे. आजही कुंदनबागची ही घटना गूढ आणि अनाकलनीय आहे. मित्रांनो, विज्ञानाच्या या युगामध्ये सुद्धा अनेक कोडी आपल्याला सोडवता येत नाही. या गोष्टीला अधोरेखित तो कुंदनबागचा बंगला करतो. मित्रांनो, कुंदनबाग ही घटना केवळ एक गुन्हेगाराची केस नाही आहे, तर मानवीय मानसशास्त्र, अंधश्रद्धा आणि भीती याचं मिश्रण म्हणून कुंदनबागची घटना आजही ओळखण्यात येते. मित्रांनो, अनेकांना कुंदनबागचा तो बंगला अघोरी आणि रहस्यमय वाटतो. तुम्ही हैदराबादला एखाद्या दिवस जाऊन बघा. कुंदनबागचा बंगला आजही तिथेच उभा आहे. एखाद्या दिवस तुम्हाला खिडकीतून मेणबत्ती घेऊन फिरणाऱ्या त्या तिघींचं दर्शन होतंय का? जाऊन बघा.